जय हिंद मित्रांनो. स्टडी आय क्यूमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण जे सरकार वेगवेगळे स्कीम आणतात ते आपण स्कीम इथे बघूयात. आणि ते सुद्धा आपण सगळे स्कीम नाही तर जे सारख्या नावाने आपल्याला दिसतात ते सगळे स्कीम आपण इथे बघूयात. अशा स्कीममध्ये आपल्याला फार कन्फ्युजन होतो. जर प्रश्न विचारला गेला की या स्कीमचा हेतू काय आहे आणि असेच 2-3 नावाने सारख्या नावाने स्कीम असलेत तर आपल्याला फार कन्फ्युजन होऊन जातो की ही स्कीम या स्कीमचा हेतू काय आहे, त्या स्कीमचा हेतू काय आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण हे सगळे जे डाऊट्स आहे आपले हे सगळे डिस्ट्रॉय करू, हे सगळे खतम करू. ठीक आहे. तर असे जे पण गव्हर्नमेंटचे स्कीम्स आहे जे सारख्या नावाने आपल्याला दिसतात ते सगळे आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करू आणि सगळ्यांचे जे हेतू आहे ते पण बऱ्या प्रकारे कव्हर करून घेऊ. जेणेकरून जितकी पण परीक्षा येणार आहेत, आता जसं या रविवारीच परीक्षा येणार आहे, असिस्टंट PSI STIची कंबाईंड परीक्षा आहे ज्यात खूप जागा निघाल्या आहेत. तर या परीक्षेसाठी हा व्हिडिओ फार महत्त्वाचा ठरतो. आणि पुढे पण जे एक्झाम येणार आहेत, UPSC असो किंवा MPSC असो, कुठलीही गव्हर्नमेंट एक्झाम असो, त्या गव्हर्नमेंट एक्झामसाठी हा व्हिडिओ फार महत्त्वाचा ठरतो. ठीक आहे. आणि पुढे जायच्या आधी मी तुम्हाला पुन्हा विनंती करतो की हा व्हिडिओ तुम्ही इतका शेअर करा, कारण ग्रामीण भागातील जे विद्यार्थी आहे, ग्रामीण भागातील असे बरेचसे आपले मित्र आहेत ज्यांना जर प्रॉपर मार्गदर्शन मिळालं, चांगलं मार्गदर्शन मिळालं तर ते खूप काही करू शकतात. तर माझी विनंती आहे की हा व्हिडिओ तुम्ही इतका शेअर करा की जेणेकरून हा व्हिडिओ आपल्या ग्रामीण भागातील मित्रांपर्यंत सुद्धा पोहोचला पाहिजे. ठीक आहे. तर आपण सुरू करूयात. हा व्हिडिओ तुमच्यासमोर प्रस्तुत करणार आहे मी, मयूर मोगरे. तर सुरू करूयात. सगळ्यात पहिले आपण बघू उजाला स्कीम. आता उजाला स्कीम तुमच्या समोर आली तर तुमच्या समोर सिस्का LED बल्ब आला पाहिजे. आता का बरं हे मी तुम्हाला पुढे सांगणारच, पण त्याआधी मी तुम्हाला सांगतो की हे सिस्का LED बल्ब हे सगळं काही मला प्रमोट करायचं नाही आहे. फक्त माझा हेतू हा आहे की तुम्हाला लवकरात लवकर समजावं आणि चांगल्या प्रकारे तुमच्या लक्षात राहावं. ठीक आहे. तर तुम्ही दुसरं कोणतं अर्थ काढू नका याचं. तर उजाला स्कीममध्ये सगळ्यात पहिले आपण बघणार आहोत की हे नेमकं काय आहे. तर उन्नत ज्योती बाय अफोर्डेबल LEDs फॉर ऑल. ठीक आहे. म्हणजे काय, हे LED काही देणं घेणं याच्याशी रिलेटेड काही असेल. तर म्हणजे नेमकं आता काय आहे ते आपण पुढे बघूयात. तर उजाला स्कीममध्ये काय होणार आहे, जी सरकार आहे ती आपल्याला LED बल्ब प्रोव्हाइड करणार आहे. LED बल्ब आपल्याला देणार आहे. आता ते आपल्याला फुकटात देणार आहे का? तर याचं उत्तर आहे नाही. ते आपल्याला फुकटात देणार नाही आहे. तर ते आपल्याला अफोर्डेबल कॉस्टवर देणार आहे. जेणेकरून ते आपल्याला स्वस्त वाटणार आहे. ठीक आहे. आता सरकारला हे का बरं सुचलं की आपण LED बल्ब द्यावं म्हणून? आपण साधे बल्ब तर वापरतच आहे. तर साधे बल्ब काय करतात? साधे बल्ब जास्त इलेक्ट्रिसिटी कंझ्युम करतात. त्यामुळे काय होते, जर जास्त इलेक्ट्रिसिटी आपण कंझ्युम केली तर आपण जे आपलं निसर्ग आहे, जे आपलं एन्व्हायरमेंट आहे त्याला आपण दूषित करतोय. ठीक आहे. तर हे नाही व्हावं म्हणून जे सरकार आहे ते आपल्याला LED बल्ब प्रोव्हाइड करत आहे. तर याने काय होणार आहे, इफिशियंट लाइटनिंग हे प्रमोट होणार आहे. बरोबर आहे. तर आता जर आपले जे हे LEDs आहे हे जर आपण वापरले तर काय होणार, कमी इलेक्ट्रिसिटी कंझ्युम होणार. कमी इलेक्ट्रिसिटी कंझ्युम झाल्यावर काय होणार आहे, इलेक्ट्रिसिटी बिल जे आहे ते सुद्धा आपला कमी येणार आहे. बरोबर आहे. आता याने 2 प्रकारे आपल्याला फायदा होऊ शकतो. एक तर आपल्याला इलेक्ट्रिसिटी बिलही कमी येणार आणि त्यानंतर आपण जे एन्व्हायरमेंटला दूषित करत आहे ते सुद्धा नाही करणार. ठीक आहे. तर हा सगळ्यात मोठा हेतू आहे उजाला स्कीमचा. आता यात जसं इरफान खान तो पण सेव्हिंगचीच गोष्ट करतो. तर इथे उजाला स्कीमसुद्धा सेव्हिंगच करणार आहे. कशाची? इलेक्ट्रिसिटीची, इलेक्ट्रिसिटी बिलची आणि एन्व्हायरमेंटला दूषित नाही करणार आहे. ठीक आहे. आता हे कशाप्रकारे देणार आहे आपल्याला, LED बल्ब जे आहे ते 40% मार्केट रेटवर आपल्याला मिळणार आहे. ठीक आहे. 40% जे मार्केट रेट असेल त्याच्यावर आपल्याला हे LED बल्ब जे आहे ते आपल्याला मिळणार आहे. ठीक आहे. तर आता उजाला स्कीम तुम्हाला पूर्णपणे समजलं असेल. यावर बरेच प्रकारचे प्रश्न निघू शकतात. जसं सरळ विचारू शकतात की उजाला स्कीम हे कशाशी रिलेटेड आहे. त्यानंतर 4 सेंटेन्सेस देणार, त्यामधून तुम्हाला समजेल की उजाला स्कीम कशाशी रिलेटेड आहे किंवा उजाला स्कीमचा हेतू काय आहे. तर हे 4-5 हेतू देणार, त्यामधून 1 आहे, 2 आहे, 3 आहे. तर असे ते विचारू शकतात. तर आता इतके हेतू जर तुम्ही लक्षात ठेवले तर तुम्हाला अजून काहीही लक्षात ठेवायची गरज नाही आहे उजाला स्कीमच्या बाबतीत. ठीक आहे. तर आपण पुढे जाऊयात. आपण दुसरं बघू, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना. आता हे बघा, थोडंफार सारखं नाव आहे, पण जे हेतू आहे ते पूर्णपणे वेगळं आहे.
आता ते कसं, प्रधानमंत्री उज्ज्वला योजनामध्ये तुमच्या डोळ्यासमोर जर LPG सिलेंडर आलं तर म्हणजे तुम्हाला पाठ करायला अगदी सोपं जाणार आहे. आता प्रधानमंत्री उज्ज्वला योजनामध्ये काय होणार आहे, तर जी सरकार आहे ती LPG कनेक्शन प्रोव्हाइड करणार आहे. आता ती कोणाला करणार आहे, सगळ्यांना करणार आहे का, तर नाही. गरिबी रेषेच्या खाली जे कोणी आहे त्यांना हे LPG कनेक्शन मिळणार आहे. आता त्यातही कोणाला, जे घरचे स्त्रिया आहेत त्यांना हे LPG कनेक्शन मिळणार आहे. आता का बरं, कारण जे जेवण बनवतात ते स्त्रिया बनवतात, त्यामुळे LPG कनेक्शन जे आहे ते स्त्रियांना मिळणार आहे. ठीक आहे. आता काही वेळा आधीच हे जे आधार कार्ड आहे ते मॅन्डेटरी केलं होतं LPG कनेक्शनसाठी. ठीक आहे. तर आपल्याला हेतू कळला की मेन हेतू काय आहे, काय होणार आहे की प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या अंतर्गत. आता ही कोणती मिनिस्ट्री आणणार आहे, तर पेट्रोलियम अँड नॅचरल गॅस मिनिस्ट्री. हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा, कारण हे जे आहे हा फार महत्त्वाचा ठरतो. कारण असं पण विचारू शकतात कोणती मिनिस्ट्रीच्या अंतर्गत हे येणार आहे, किंवा एखादा सेंटेन्स दिला की या मिनिस्ट्रीच्या अंतर्गत हा येणार आहे आणि असे 2-3 सेंटेन्सेस दिले असतात, 2-3 वाक्य दिलेले असतात. पहिला दुसरा बरोबर आहे, दुसरा तिसरा बरोबर आहे. तर अशा ह्याच्यात ते विचारू शकतात की मिनिस्ट्री ऑफ पेट्रोलियम अँड नॅचरल गॅसद्वारा हे प्रधानमंत्री उज्ज्वला योजना जे आहे ते आणलेलं आहे. ठीक आहे. आता हेतू काय याचा, आता तुम्हाला माहीत असेल जे ग्रामीण भागातील स्त्रिया आहेत, ठीक आहे, ते चुल्यावर आपलं जेवण बनवतात. आता ते जेव्हा चुल्यावर आपलं जेवण बनवतात तेव्हा काय होतं, तेव्हा त्याच्यातून धुवा निघतो. तो धुवा त्यांच्या डोळ्यात जातो, नाकात जातो, त्यांच्या शरीरात जातो. त्यामुळे काय होतं, त्यांच्या हेल्थवर वाईट परिणाम पडतो. बरोबर आहे, त्यांच्या तब्येतीवर वाईट परिणाम पडतो. आता तो नाही पडावा म्हणून हे जे आहे LPG कनेक्शन दिल्या जात आहे. आता यांनी काय होणार आहे, यांनी ते सिलेंडरवर म्हणजे गॅसवर ते आपलं जेवण बनवणार. त्यामुळे काय होणार आहे, धुवा त्यांच्या डोळ्यात जाणार नाही आहे, त्यांच्या नाकात जाणार नाही आहे, त्यांच्या शरीरात जाणार नाही आहे. त्यामुळे काय होणार, त्यांची जी तब्येत आहे ती धुव्यामुळे खराब नाही होणार. बरोबर आहे. तर यामुळे हा प्रधानमंत्री उज्ज्वला योजना हा फार महत्त्वाचा ठरतो तब्येतीच्या बाबतीत. ठीक आहे. त्यानंतर जी स्त्रिया आहेत त्यांना फायनान्शियल सपोर्टसुद्धा मिळणार आहे. त्यांना पैशाची मदतसुद्धा मिळणार आहे, जेणेकरून त्यांना एम्पॉवरमेंट येईल. ठीक आहे. आणि एक टार्गेट ठेवलेलं आहे सरकारने, म्हणजे 5 करोड LPG कनेक्शन लावणार आहेत ते 3 वर्षाच्या आत. ठीक आहे. तर हे सगळे पॉईंट्स आहे, तुम्ही लक्षात ठेवा प्रधानमंत्री उज्ज्वला योजना बाबतीत. हे पॉईंटसुद्धा विचारू शकतात किंवा प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा हेतू काय आहे ते सुद्धा विचारू शकतात. आता पुढे आपण या स्लाईडच्या, जसं आपण या व्हिडिओच्या एंडमध्ये येणार तेव्हा आपण टाईप्स बघू, कशा प्रकारे प्रश्नसुद्धा विचारू शकतात. मी 2-3 प्रश्न यात कव्हर केले आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही बघत राहा शेवटपर्यंत, तुम्हाला खूप फायदा होणार आहे. यानंतर आपण बघूयात उजावाला स्कीम. आता हे बघा, नाव सारखे दिसत आहे इथे, उजाला, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना आणि उजावाला स्कीम. पण जे हेतू आहे तिघांचे हे एकदमच वेगळे आहे, म्हणजे काही सिमिलॅरिटी नाही आहे. ठीक आहे, काहीच समानता नाही आहे यामध्ये. तर उजावाला स्कीममध्ये काय होणार आहे, यामध्ये जी काही स्त्रिया असतात, जी काही मुली असतात, ज्यांच्यावर सेक्शुअल एक्सप्लॉयटेशन होतो, ट्रॅफिकिंग होतो यांची, कशासाठी, ती म्हणजे सेक्शुअल एक्सप्लॉयटेशन जे होत असतात, अशा बऱ्याचशा स्त्रिया असतात, मुली असतात, त्यांना यातून वाचवायचं, हे या स्कीमचा हेतू आहे. ठीक आहे. त्यांना रेस्क्यू करायचं, त्यांना मदत करायची, त्यांना त्यांना याच्यातून बाहेर काढायचं. ठीक आहे. आता कोणती मिनिस्ट्री आणणार आहे, तर मिनिस्ट्री ऑफ विमेन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट. आता हे लक्षात ठेवणं फार सोपं आहे, कारण कोणतीही अशा प्रकारची जी योजना असते जे मुलींशी किंवा लहान मुलांशी कनेक्टेड असते, ते म्हणजे विमेन अँड चाइल्ड डेव्हलपमेंटच आणत असते. ठीक आहे. आता यात काय होणार आहे, यात अशा स्त्रिया ज्यांना वाचवलेलं आहे यामधून, त्यांना राहण्यासाठी घर देणार आहे, त्यांना जेवण देणार आहे, त्यांना मेडिकल केअर देणार आहे. आता हे का बरं देणार, कारण अशा ज्या स्त्रिया असतात किंवा मुली असतात, त्यांना जे आपलं समाज आहे ते एक्सेप्ट करत नाही. बरोबर आहे. आपलं जे समाज आहे अशा लोकांना एक्सेप्ट करत नाही. आता यामुळे काय होतं, यामुळे फार पंचायत होते. तर अशी पंचायत जेव्हा येते तेव्हा अशा ज्या स्त्रिया असतात, अशा ज्या मुली असतात, त्यांना राहणं समाजात हे खूप कठीण जातं. आणि त्यामुळे काय होत असतं, त्यामुळे
ते आता कुठे राहणार, ते आता जेवण कुठे करणार, याची फार पंचाईत येते त्यांना. तर यामुळे या स्कीमच्या अंतर्गत त्यांना राहायला सुद्धा देणार आहे, त्यांना जेवणसुद्धा देणार आहे, त्यांना मेडिकल केअरसुद्धा देणार आहे आणि जे लहान मुली आहेत, जे आता शाळेत जात होते, त्या मुलींना एज्युकेशनसुद्धा प्रोव्हाइड करणार आहे. ठीक आहे. त्यानंतर अजून काय होणार आहे, तर व्होकेशनल ट्रेनिंगसुद्धा देणार आहे त्यांना. म्हणजे अशी ट्रेनिंग जेणेकरून ते काही इन्कम जनरेट करू शकेल. म्हणजे ते काही कमावू शकेल. जेणेकरून काय आहे, ते त्यांचे जे पुढचं जे आयुष्य आहे, ते चांगल्या प्रकारे जगू शकणार. ठीक आहे. हा मेन हेतू आहे उजावाला स्कीमचा. तर हे तुम्ही लक्षात ठेवा. यात म्हणजे लक्षात ठेवण्यासारखंच आहे. म्हणजे समजवण्यासाठी मी जास्त काही डीपमध्ये समजवू शकत नाही. जसे मी बाकीचे माझे जे लेक्चर्स आहेत ते घेतो. एक्झाम्पल्स थ्रू समजवतो मी. पण अशी याच्यात म्हणजे जे स्कीम्स आहे, यात मी काही एक्झाम्पल थ्रू तुम्हाला समजवू शकत नाही. यामध्ये जे फॅक्ट्स आहेत ते फॅक्ट्सच आहे. बरोबर आहे? तर यात मी फक्त तुम्हाला फॅक्ट्स जे आहे ते सोप्या भाषेत थोडं समजून देऊ शकतो. अजून मी यात काही करू शकत नाही. तर हे तुम्ही लक्षात ठेवा. उजावाला स्कीम हे ट्रॅफिकिंग म्हणजे जे मुली आहेत, स्त्रिया आहेत, त्यांच्या ट्रॅफिकिंगविषयी त्यांना वाचवणं, हे या उजावाला स्कीमचा हेतू आहे. ठीक आहे. म्हणजे आपण 3 बघितले जे थोडेफार सारख्या नावाचे आहे. ते म्हणजे उजाला स्कीम, तुमच्यासमोर LED बल्ब आला पाहिजे, सिस्का LED बल्ब. त्यानंतर प्रधानमंत्री उज्ज्वला योजना म्हणजे तुमच्यासमोर LPG सिलेंडर आलं. त्यानंतर उजावाला स्कीम तुमच्यासमोर जे म्हणजे ह्युमन ट्रॅफिकिंगच्या रिलेटेड जे स्त्रिया असतात, जे मुली असतात, त्यांना वाचवायचं हेतू आहे या स्कीमचं. ठीक आहे. आता आपण पुढे जाऊयात. हे 3 आपल्याला जे सारख्या नावाचे स्कीम आहेत, ते झालेले आहेत आपले आणि तुम्हाला समजले सुद्धा असेल. बरोबर आहे. आता पुढे जाऊयात आपण. पुढे बघू सक्षम 2017. आता सक्षम 2017 हे म्हणजे नेमकं काय आहे? तर आता आपल्याला काहीही वाटू शकतं. बरोबर आहे. सक्षम म्हणजे काय, की आपण इतके सक्षम आहे की नाही, की आपण हा काम करू शकतो किंवा जे आपण स्टार्टअप काढतो, त्याच्याशी रिलेटेड असू शकतं, जर तुम्ही वाचलं नसेल तर. पण हे सगळ्या याच्यातून वेगळं आहे. आता सक्षम 2017 म्हणजे काय? तर याचा अर्थ आहे संरक्षण क्षमता महोत्सव. जर तुम्ही इथे बघाल, जे इथे मराठीमध्ये सुद्धा, हिंदीमध्ये सुद्धा दिलेलं आहे. तर म्हणजे संरक्षण, क्ष म्हणजे क्षमता आणि म्हणजे महोत्सव. ठीक आहे. तर सक्षम 2017. तर याचा हेतू काय आहे? तर याचा हेतू हा आहे, की अवेअरनेस क्रिएट झाली पाहिजे. म्हणजे जागरूकता झाली पाहिजे. कशाबद्दल? जे आपण पेट्रोलियम प्रोडक्ट्स वापरतो, जे आपण ऑइल वापरतो, जे आपण पेट्रोलियम प्रोडक्ट्स वापरतो, ते कसे वापरले पाहिजे आपण. ठीक आहे. त्याच्या बाबतीत आपल्याला जागरूकता आली पाहिजे. आणि दुसरं म्हणजे एनर्जी इफिशियंट अप्लायन्सेस. जे पण एनर्जी इफिशियंट अप्लायन्सेस असतात, जे काही अप्लायन्सेस एनर्जी कंझ्युम करतात, जे काही अप्लायन्सेस एनर्जी वापरतात, ते आणि पेट्रोलियम प्रोडक्ट्स हे जे 2 आहे, यांचा वापर आपण कसा केला पाहिजे, याची जागरूकता आपल्याला समजली पाहिजे. हा सगळ्यात महत्त्वाचा हेतू आहे सक्षम 2017चा. ठीक आहे. आता बघा तुम्ही नावाच्या एकदम विपरीत जात आहे. जे आपण इमॅजिन करू शकतो, जे आपण विचार करू शकतो, जर आपण वाचलं नसेल तर. तर याचं एकदम उलट आहे हे. म्हणजे हे आपण इमॅजिनच नाही करू शकत. हे आपण म्हणजे विचारच नाही करू शकत, की अशा प्रकारे काही असू शकते. तर यात काय होणार आहे? पेट्रोलियम प्रोडक्ट्स आणि एनर्जी एफिशियंट अप्लायन्सेस जे आहे, त्यांना आपण कसं वापरलं पाहिजे, याची जागरूकता आपल्याला देणार आहे. याचा अवेअरनेस ते क्रिएट करणार आहे. आता ते आपली जागरूकता ते कशी आणणार आहे, ते आपण पुढे बघूयात. आता सगळ्यात पहिले आपण बघू कोणती मिनिस्ट्री आणणार आहे. तर कोणती मिनिस्ट्री आणणार आहे? पेट्रोलियम अँड नॅचरल गॅस ही मिनिस्ट्री आणणार आहे. ठीक आहे. आता ही मिनिस्ट्री इथे का बरं आणणार आहे? पेट्रोलियम, कारण हे पेट्रोलियमशी रिलेटेड आहे. बरोबर आहे. तर पेट्रोलियम प्रोडक्टशी रिलेटेड आहे. म्हणून बाय मिनिस्ट्री ऑफ पेट्रोलियम अँड नॅचरल गॅस ही मिनिस्ट्री इथे आणणार आहे. ठीक आहे. आता पुढे जाऊयात. आता हे कशा प्रकारे जे आपलं अवेअरनेस आहे ते क्रिएट करणार आहे? ते वेगवेगळे प्रोग्राम घेणार. आता ते कोणकोणते वर्कशॉप घेऊ शकतात, क्विज घेऊ शकतात. आपण बघतो वेगवेगळ्या प्रकारचे जे क्विज आहे, आपण जर मॉलमध्ये गेलो किंवा कुठे स्टेशनवर गेलो, तर ते वेगवेगळ्या प्रकाराने वर्कशॉप घेऊन किंवा कॉन्सर्ट्स घेऊन किंवा क्विज घेऊन आपल्याला ते जागरूकता पसरवतात. बरोबर आहे. अवेअरनेस क्रिएट करतात. बरोबर आहे. तर अशा प्रकारे ते
जी जागरूकता आहे ती क्रिएट करणार आहे, जे अवेअरनेस आहे ती क्रिएट करणार आहे. बरोबर आहे. आता ते पथनाट्यसुद्धा असतात. जर तुम्ही ऐकलं असेल पथनाट्य असतात. ते पथनाट्य थ्रू सुद्धा अशी जागरूकता आहे ती पसरतात. ठीक आहे. तर हे झालं सक्षम 2017. अशाच प्रकारे एक दुसरं सुद्धा स्कीम आहे, ती म्हणजे प्रोजेक्ट सक्षम. आता हे बघा, दोन्ही नाव सारखे आहे. सक्षम 2017 आणि प्रोजेक्ट सक्षम. पण दोघेही एकदम विपरीत आहे. आता ते कसे? प्रोजेक्ट सक्षम कशाशी रिलेटेड आहे? तर ते आहे गुड्स अँड सर्व्हिस टॅक्सच्या रिलेटेड. म्हणजे बघा, एक पेट्रोलशी रिलेटेड आणि एक गुड्स अँड सर्व्हिस टॅक्सशी रिलेटेड. बरोबर आहे. तर प्रोजेक्ट सक्षममध्ये काय होणार आहे? प्रोजेक्ट सक्षममध्ये एक कमिटी बसवलेली आहे. बरोबर आहे. इकॉनॉमिक अफेअरवर प्रोजेक्ट सक्षम अप्रूव्ह करण्यासाठी. आता यात काय होणार आहे प्रोजेक्ट सक्षममध्ये, म्हणजे समजून घ्या, जे पण गुड्स अँड सर्व्हिस टॅक्सशी रिलेटेड जे काही असेल ते सगळं प्रोजेक्ट सक्षममध्ये येणार आहे. आता इनडायरेक्ट टॅक्स डिपार्टमेंट जे आहे, कारण जे GST आहे ते इनडायरेक्ट टॅक्स आहे, डायरेक्ट टॅक्स नाही आहे. जे GST आहे ते जे काही टॅक्स पेयर्स आहेत त्यांना वाढवण्यासाठी, त्यांचं जे टार्गेट आहे ते टार्गेट वाढवण्यासाठी हे प्रोजेक्ट सक्षम आणलेलं आहे. म्हणजे याच्या अंतर्गत काय होणार आहे? याच्या अंतर्गत जे काही रिलेटेड असेल GSTच्या, जे काही गुड्स अँड सर्व्हिस टॅक्सच्या रिलेटेड असेल ते सगळं या प्रोजेक्ट सक्षममध्ये कव्हर होणार आहे. ठीक आहे. आता ते कसं कव्हर करणार आहे? ते सिंगल विंडो इंटरफेस आणणार आहे. आता सिंगल विंडो इंटरफेस म्हणजे काय? जर तुम्हाला कुठलीही अडचण असेल, बरोबर आहे, समजा म्हणजे खूप काळ आधी एक ऑफिस ऑफिस नावाची एक सिरियल येत होती, हिंदी सिरियल होती. ती सिरियल येत होती. त्यात असं होतं की एका माणसाला काही डाऊट असतात, काही प्रॉब्लेम असतात. तो एका टेबलावरून दुसऱ्या टेबलावर, दुसऱ्या टेबलावरून तिसऱ्या टेबलावर, म्हणजे इथे याचं समाधान होत नाही, तुम्ही दुसऱ्या टेबलावर जा, तुम्ही दुसऱ्या टेबलावर जा, असंच त्याला सरकवत होते ते. पण यात काय होणार आहे? यात तुम्ही एकाच विंडोवर जाणार. ठीक आहे. एकाच जागेवर जाणार आहे. जे काही तुम्हाला समस्या असेल ते एकाच विंडोवर सांगणार आहे आणि तो जे माणूस तिथे बसला असेल, तो नंतर देणार आहे. म्हणजे ज्याची समस्या असेल त्याला तो फॉरवर्ड करणार आहे. ठीक आहे. त्याला म्हणतात आपण सिंगल विंडो इंटरफेस. म्हणजे आपण एकच विंडोवर जाऊन जे काही आपल्याला अडचण असेल ते आपल्याला सांगायचं आहे तिथे. म्हणजे आपल्याला भटकत राहायची गरज नाही आहे इथे. हे होणार आहे प्रोजेक्ट सक्षममध्ये. ठीक आहे. तर तुम्हाला आता 2 सक्षम समजले. सक्षम 2017 जे पेट्रोलशी रिलेटेड आहे आणि प्रोजेक्ट सक्षम जे गुड्स अँड सर्व्हिस टॅक्सशी रिलेटेड आहे. ठीक आहे. आता आपण पुढे जाऊयात. पुढे आपण बघू उडान स्कीम. आता हे बघा, इथे पण उडान या नावावर बरेचसे स्कीम आलेले आहे. तर आपण पहिले उडान स्कीम बघू. आता इथे तुम्ही स्पेलिंग सुद्धा बघा, UDAN उडान. ठीक आहे. आता याचं फुल फॉर्म जर आपण बघितला तर उडे देश का आम नागरिक. ठीक आहे. हे त्याचं ॲब्रिव्हिएशन बनतं, म्हणजे फुल फॉर्म आहे ते बनतं. आता ही कोणी लॉन्च केलेली आहे? लॉन्च बाय मिनिस्ट्री ऑफ सिव्हिल एव्हिएशन. आता यात जे एव्हिएशन आहे त्याच्याशी रिलेटेड आहे, तो ऑब्वियस आहे की मिनिस्ट्री ऑफ सिव्हिल एव्हिएशनच या स्कीमला आणणार आहे. बरोबर आहे. तर फुल फॉर्म काय याचा? उडे देश का आम नागरिक. ठीक आहे. म्हणजे गव्हर्नमेंट काय करणार आहे, सरकार काय करणार आहे, त्यांचा हा हेतू आहे की जितके पण लोक आहेत जे पैशामुळे जे प्लेनमध्ये ट्रॅव्हल करत नाही, ठीक आहे, फ्लाईटमध्ये ट्रॅव्हल करत नाही, एरोप्लेनमध्ये उडत नाही, तर असे लोकसुद्धा फ्लाईटमध्ये ट्रॅव्हल केले पाहिजे. यासाठी ही स्कीम आणली आहे. म्हणून म्हणत आहे इथे उडे देश का आम नागरिक. ठीक आहे. यानी काय होणार आहे? जी फ्लाईट तिकीट्स आहे, जे आपण तिकीट्स काढतो एरोप्लेनची, ते स्वस्त होणार आहे. तर स्वस्त कशी होणार आहे? स्वस्त अशी होणार आहे की जितके पण सर्व्ड आणि अनसर्व्ड एअरपोर्ट्स असतात, ठीक आहे, जितके पण सर्व्ड आणि अंडरसर्व्ड एअरपोर्ट्स आहे, म्हणजे जे सर्व करत आहे, सर्व नाही करत आहे, किंवा जे कन्स्ट्रक्शनमध्येच आहे, असे जितके पण एअरपोर्ट्स आहे त्यांना ते ॲक्टिव्ह करणार. जेणेकरून काय होणार आहे, जेव्हा ते ॲक्टिव्ह करणार तेव्हा जास्त फ्लाईट कनेक्टिव्हिटी वाढणार आणि जास्त फ्लाईट कनेक्टिव्हिटी वाढल्यामुळे काय होणार आहे की जास्तीत जास्त लोक फ्लाईटमध्ये ट्रॅव्हल करणार आणि जेव्हा तिकीट पण कमी होणार तर जास्तीत जास्त लोक तिकीट विकत घेणार. बरोबर आहे. यांनी काय होणार आहे, यांनी गव्हर्नमेंटचा पण फायदा होणार आहे. बरोबर आहे. इकॉनॉमी वाढणार आहे. तर यात वायबिलिटी गॅप फंडिंगनी हे सगळं फंडिंग होणार आहे. म्हणजे सगळं काही गव्हर्नमेंट प्रोव्हाइड करणार आहे का, जे काही नुकसान होणार आहे. आता जर आपण पुढे बघितलं तर जर एका अवरची जर्नी असेल तर ₹2500 ही तिकीट असली पाहिजे, असं गव्हर्नमेंटने सांगितलं आहे. तर जे नुकसान होत आहे फ्लाईटला ते काय गव्हर्नमेंट देणार आहे का?
तर नाही, गव्हर्नमेंट नाही देणार आहे. ते व्हायबिलिटी गॅप फंडिंगनी जे पैसे आहे ते प्रोव्हाइड केले जाणार आहे एअरलाईन्सला. ठीक आहे, तर हे तुम्ही इथे लक्षात ठेवा. सगळं काही पैसा गव्हर्नमेंट नाही देणार आहे. जे काही नुकसान होणार आहे त्यांना ते व्हायबिलिटी गॅप फंडिंगनी त्यांना पैसे मिळणार आहे. हे तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे, तर हे झालं आपलं उडान स्कीम, जे काही प्लेननी रिलेटेड होतं, एरोप्लेननी रिलेटेड होतं. ठीक आहे, आता आपण पुढे जाऊयात. आणि हां, हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इथे मी विसरलो होतो. महाराष्ट्र जे आहे हा सगळ्यात पहिला स्टेट बनला आहे ज्यांनी MOU साईन केला आहे उडान स्कीमशी रिलेटेड. आता हे बघा, आता MPSCसाठी किती महत्त्वाचा टॉपिक बनतो हा. महाराष्ट्र हा पहिला स्टेट आहे, पहिला राज्य आहे ज्यांनी MOU साईन केला आहे. ठीक आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. म्हणून ही उडान स्कीम जी आहे ही फार महत्त्वाची ठरते. ठीक आहे, हे असिस्टंट PSISTIची जी एक्झाम आहे त्यासाठी सुद्धा. ठीक आहे, तर हे सगळे जे पॉईंट्स आहेत ते तुम्ही रटूनच टाका. समजलं तर असेलच तुम्हाला, पण तरी पाठ करून टाका. ठीक आहे, आपण पुढे जाऊयात. पुढे आली आहे उडान स्कीम, UDAAN, उडान स्कीम. बघा, आता नाव सारखंच आहे पण विपरीत आहे, पूर्ण वेगळं आहे. ठीक आहे, आता लॉन्च बाय मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट. आता ही HRD मिनिस्ट्रीनी लॉन्च केलेली आहे. आता आपण थोडा अंदाजा लावू शकतो. जर आपल्याला इतकं सुद्धा माहीत असलं की उडान स्कीम HRD मिनिस्ट्रीनी आणलेली आहे, तर आपण थोडा अंदाजा लावू शकतो की एज्युकेशनशी रिलेटेड असू शकते. बरोबर आहे, HRD मिनिस्ट्री म्हणजे मोस्ट प्रॉबेबली एज्युकेशनशी रिलेटेड असू शकते. म्हणजे एकदम हेच नाही आहे की असणारच, पण असू शकते. ठीक आहे, अ प्रोग्राम टू गिव्ह विंग्स टू गर्ल स्टुडंट. आता यांनी काय समजते आपल्याला? यांनी हे समजते की हे मुलींसाठी आहे, मुलांसाठी नाही आहे. ठीक आहे, ही स्कीम जी आहे, ही उडान स्कीम ही मुलींसाठी आहे. आता तुम्ही लक्षात कसे ठेवू शकता? जर तुम्ही एक अजून सिरियल येत होती, माहिती नाही सुरू आहे की नाही आहे, पण एक सिरियल येत होती लहान मुलीची होती ती, उडान सिरियलच होती. ठीक आहे, ते बंधुआ काहीतरी होतं त्यात. तर ती उडान एक सिरियल येत होती, त्यावरून तुम्ही लक्षात ठेवू शकता. जर तुम्हाला लक्षात ठेवायचंच आहे तर ती एक सिरियल होती म्हणून. ती सुद्धा मुलीवरच होती. तर ही जी स्कीम आहे ही सुद्धा मुलीवरच आहे. ठीक आहे, यात काय होणार आहे? यात जे मुली शाळेत जात नाही, जे मुलींचं एनरोलमेंट IIT मध्ये किंवा इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये कमी होते. म्हणजे लोकं काय सोचतात, लोकं काय विचार करतात की आपली मुलगी आहे, याला 12वी पर्यंत आपण एज्युकेशन देऊ, त्यानंतर लग्न करून टाकू. त्यानंतर खूप कमी एनरोलमेंट होतात इंजिनिअरिंगसाठी किंवा IITसाठी. तर हे एनरोलमेंट वाढवण्यासाठी ही उडान स्कीम आणलेली आहे. म्हणजे काय, की जे मुली आहेत ते बंधून नाही झालं पाहिजे, ज्यात त्यांचा संसार आहे त्यात. त्यांना पर मिळाले पाहिजे, त्यांना विंग्स मिळाले पाहिजे, जेणेकरून ते उडायला पाहिजे. ठीक आहे, त्यांचे जे ड्रीम्स आहे ते अचीव केले पाहिजे त्यांनी. ठीक आहे, फायनान्शियल असिस्टन्स सुद्धा देणार आहे, म्हणजे ते पैशाची मदत सुद्धा त्यांना करणार आहे. ठीक आहे, जे काही कोर्स राहणार आहे त्यांचं त्यामध्ये. बरोबर आहे. त्यानंतर काय होणार आहे? मेन जे हेतू आहे ते म्हणजे काय, सायन्स आणि मॅथ्स, जे काही सगळ्यात इम्पॉर्टंट विषय आहे, सायन्स आणि मॅथ्स हे सगळ्यात महत्त्वाचे विषय आहे, त्यांना त्यांच्या बाबतीत एकदम डिटेल एज्युकेशन हे देणं, हे या स्कीमचा हेतू आहे. ठीक आहे, तर कोणकोणते हेतू आहे तुम्ही लक्षात ठेवा, हे फार महत्त्वाचे हेतू आहे. ओके, तर आपण पुढे जाऊयात. आता तुम्हाला कळालं असेल हे सगळं. आता नई उडान स्कीम, हे बघा, आता पुन्हा उडान. म्हणजे एक उडान आपण बघितली, उडे देश का आम नागरिकची, ते एरोप्लेनशी रिलेटेड आहे. दुसरं आपण उडान बघितली, उडान सिरियल. बरोबर आहे, ती म्हणजे लहान जी मुली आहेत किंवा मुली जे आहेत, जे एनरोलमेंट कमी होत आहे त्यांचा शिक्षणाच्या बाबतीत, त्यांच्याशी रिलेटेड आहे. आता नई उडान स्कीम, आता नई उडान स्कीम कशाशी रिलेटेड आहे आपण ते बघूया तिथे. आता लॉन्च बाय मिनिस्ट्री ऑफ मायनॉरिटी अफेअर्स. ठीक आहे, आता मायनॉरिटी अफेअर्स मिनिस्ट्री जी आहे त्यांनी ही लॉन्च केलेली आहे. आता याचा हेतू काय आहे? फ्री कोचिंग. आता ही फ्री कोचिंग प्रोव्हाइड करणार आहे, फ्रीमध्ये. हे तुम्ही लक्षात ठेवा, इथे अफोर्डेबल नाही आहे, सबसिडाईज नाही आहे, इथे फ्री कोचिंग आहे. कोणाला? जे मुलं एंट्रन्स एक्झामसाठी, म्हणजे कसे आपल्यासारखेच, म्हणजे जे कोणत्या ना कोणत्या गव्हर्नमेंट एक्झामसाठी अप्लाय करत आहे किंवा कोणत्या गव्हर्नमेंट एक्झामसाठी तयारी करत आहे, एंट्रन्स एक्झामसाठी, UPSCच्या प्रिलिम्स एक्झामसाठी किंवा MPSCच्या प्रिलिम्स एक्झामसाठी किंवा STI PSI असिस्टंटच्या कंबाईंड प्रिलिम्स एक्झामसाठी कोणी जर अभ्यास करत आहे, तर त्यांना फ्री कोचिंग दिली जाईल.
पण ABC ग्रुपच्या सर्व्हिससाठीच. ठीक आहे. तर हे तुम्ही इथे लक्षात ठेवा. फ्री कोचिंग दिली जाणार आहे त्यांना. फ्री कोचिंग, सबसिडाइज कोचिंग नाही आहे किंवा स्वस्त कोचिंग नाही आहे. फ्री कोचिंग आहे पूर्ण. ठीक आहे. फुकटात मिळणार आहे त्यांना. पण मायनॉरिटी अफेअर्सच्या मुलांनाच. ठीक आहे. सगळ्यांना नाही आहे इथे. हे तुम्ही लक्षात ठेवा. म्हणून मिनिस्ट्री ऑफ मायनॉरिटी अफेअर्सनी हे लॉन्च केलेली आहे. त्यानंतर त्यांना स्टायफंड सुद्धा दिला जाईल. म्हणजे तुम्ही तर शिकत तर आहातच फ्रीमध्ये, तुम्हाला स्टायफंड सुद्धा, म्हणजे महिन्याचा खर्च तुमचा निघून जाईल त्यासाठी. आता हे सुद्धा त्यासाठीच आहे, जे एनरोलमेंट आहे ते कमी होत आहे, मायनॉरिटीचे स्टुडंट्स आहेत त्यांचं. त्यामुळे ही स्कीम आणलेली आहे, नई उडान स्कीम. तर आपण 3 उडान स्कीम सुद्धा बघितलेल्या आहे आता. इथे एक कोणती होती, एरोप्लेनशी रिलेटेड होती. दुसरी उडान स्कीम म्हणजे सिरियल 8वा, जी मुली आहेत त्यांचं एनरोलमेंट कमी होत आहे त्याच्याशी रिलेटेड आहे. आणि ही नई उडान स्कीम म्हणजे जे मायनॉरिटी स्टुडंट्स आहे त्यांना फुकटात कोचिंग मिळणार आहे आणि स्टायफंड सुद्धा मिळणार आहे. ठीक आहे, जे एंट्रन्स एक्झामसाठी तयारी करत आहे त्यांना. ठीक आहे, तर इतकं तुम्हाला कळालं असेल. आता आपण MCQs बघूयात. आता आपले जितके पण स्कीम होते, जे काही सारख्या नावानी होते, ते आपण इथे बघितलेले आहेत. तर आपण इथे आता MCQs बघूयात. ठीक आहे, तुम्हाला ते समजले सुद्धा असेल आणि पाठ सुद्धा झाले असेल अशी मी अपेक्षा करतो. तर MCQs बघू इथे. तर सक्सेसफुल इम्प्लिमेंटेशन ऑफ प्रधानमंत्री उज्ज्वला योजना लीड्स टू. आता इथे बघा, इथे कोणतं आलं आहे, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना. बरोबर आहे. आता उज्ज्वला योजना म्हणजे तुमच्या काय डोक्यात आला पाहिजे हे तुम्ही विचार करा. आपण 3 बघितले होते, उजाला, उज्ज्वला आणि उजावाला. बरोबर आहे. तर ही कोणती आहे, उज्ज्वला स्कीम, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना. जर या स्कीमचं चांगलं इम्प्लिमेंटेशन झालं तर आपल्याला काय मिळणार आहे, म्हणजे समजलं ना तुम्हाला? म्हणजे जे हेतू होतं हे पूर्ण झालं तर आपल्याला काय मिळणार आहे. तर ऑप्शन्स आहे, रेस्क्यूइंग ऑफ विक्टिम्स ऑफ सेक्शुअल एक्सप्लॉयटेशन. दुसरा आहे, परमनंटली रिड्यूस इन्स्टन्स ऑफ ॲक्यूट रेस्पायरेटरी इलनेस. तिसरा आहे, रिडक्शन इन इलेक्ट्रिसिटी बिल अँड पॉवर सेविंग. आणि चौथा आहे, इन्क्रीज नंबर ऑफ LPG कनेक्शन ऑफ BPL हाऊसहोल्ड्स. तर याचं उत्तर काय असेल? उत्तर आहे डी, इन्क्रीज नंबर ऑफ LPG कनेक्शन ऑफ BPL हाऊसहोल्ड्स. बरोबर आहे, कारण की आता ए आणि सी तर आपण इलिमिनेटच करू शकतो. ए म्हणजे उजावाला स्कीमशी रिलेटेड आहे, जे सेक्शुअल एक्सप्लॉयटेशन आहे ते. आणि जे तिसरं आहे, इलेक्ट्रिसिटी बिल आणि पॉवर सेविंग, ते म्हणजे उजाला स्कीमशी रिलेटेड आहे. आता तुम्ही दुसऱ्यामध्ये कन्फ्यूज होऊ शकता, परमनंटली रिड्यूस इन्स्टन्स ऑफ ॲक्यूट रेस्पिरेटरी इलनेस. जे काही आपण श्वास घेतो त्याचे जे परिणाम होतात, दूषित परिणाम होतात, त्याशी परमनंटली आपल्याला समाधान मिळून जाईल. तर परमनंटली आपल्याला मिळू शकत नाही इथे. बरोबर आहे. तर हे म्हणजे इलिमिनेटच झालं. तर आपल्याला ऑप्शन फक्त चौथा हा बरोबर वाटतो, इन्क्रीज नंबर ऑफ LPG कनेक्शन. LPG कनेक्शन जे आहे ते सरकार प्रोव्हाइड करणार आहे आपल्याला. बरोबर आहे. तर आपण दुसरा MCQ बघूया तिथे. दुसरा हा आहे की प्रोजेक्ट सक्षम इज रिलेटेड टू. आता प्रोजेक्ट सक्षम, आता तुम्ही सक्षम बघा, 2 बघितले होते आपण सक्षम. सक्षम 2017 आणि प्रोजेक्ट सक्षम. बरोबर आहे. प्रोजेक्ट सक्षम रिलेटेड टू क्रिएट अवेअरनेस अबाउट पेट्रोलियम प्रोडक्ट्स, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, युनिव्हर्सल बेसिक इन्कम आणि चौथा सस्टेनेबल डेव्हलपमेंट. तर याचं उत्तर काय असेल? गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. बरोबर आहे. काऊन की टू क्रिएट अवेअरनेस अबाउट पेट्रोलियम प्रोडक्ट्स म्हणजे सक्षम 2017. बरोबर आहे, जे आपण आधी बघितली होती. तर इतकं आता तुम्हाला समजलं असेल. कशा प्रकारे प्रश्नसुद्धा येऊ शकतात ते सुद्धा आपण बघितले इथे. आता एक हा टॉपिक उरलेला आहे इथे, सस्टेनेबल डेव्हलपमेंट. सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणजे काय हे म्हणजे 2-3 जण विचारत होते मला, म्हणून मी इथे सस्टेनेबल डेव्हलपमेंटसुद्धा कव्हर करून घेतो, म्हणजे तुम्हाला सोपं जाणार. तर हे म्हणजे नेमकं काय? आता तुम्ही विचार करा, इमॅजिन करा की एक बाप आहे, म्हणजे तो बिघडलेला आहे. इमॅजिन करा. आता तुम्ही लिटरली फोटोजवर जाऊ नका. नाहीतर तुम्ही म्हणसाल की असं हे शोभत नाही तुम्हाला वगैरे. पण हे फक्त समजेल तुम्हाला यासाठीच तुम्ही हे लक्षात ठेवा फक्त. फक्त समजण्याकरिता मी फोटो वापरत आहे. तुम्ही कुठलाही फोटो वापरा, काहीही करा. पण मला हे समजवायला सोपं जाईल म्हणून मी हा फोटो इथे वापरत आहे. ठीक आहे. तर एक समजा इमॅजिन करा, कुठलाही बिघडलेला बाप आहे. तो स्वतःसाठी पैसे कमवत आहे आणि स्वतःवरच खर्च करतोय. स्वतःच्याच डेव्हलपमेंटवर खर्च करतोय. म्हणजे अय्याशी करत आहे तो पूर्ण. बरोबर आहे. तर तो काय करणार आहे, त्यांनी आपल्या स्वतःच्या मुलासाठी काहीही सेव्ह केलेलं नाही आहे. स्वतःच्या मुलासाठी काही पैसे जमवलेले नाही आहे. तर काय होणार आहे, त्याचा मुलगा काय म्हणणार आहे, की आता मी काय करू?
आता काहीच सेव्हिंग उरलेली नाही आहे, माझ्यासाठी काहीच उरलेलं नाही आहे, तर मी काय करणार आहे आपल्या आयुष्यात? बरोबर आहे, असंच म्हणणार आहे तो. म्हणजे काय, त्याचं आयुष्य पूर्ण खराब होऊन जाणार. बरोबर आहे. तर यासाठी जर त्याचं विपरीत यांनी केलं, यांनी काय केलं, की पैसे एकदम सेव्ह करून ठेवले आहे. बरोबर आहे. पैसे त्यांनी पुढच्या जनरेशनसाठी, त्याच्या मुलासाठी सेव्ह करून ठेवले आहे. त्यामुळे काय होणार आहे, त्याचा मुलगा तरक्की करणार. काऊन की जे पैसे आहे त्याच्याजवळ, त्यामुळे तो शिक्षण घेणार. ते शिक्षण घेतल्यावर काय होणार आहे, चांगला माणूस बनणार आहे. चांगला माणूस बनल्यावर काय होणार आहे, तो सुद्धा सक्षम बनणार आहे, जी पुढची पिढी आहे त्याच्यासाठी सेव्ह करण्यासाठी. बरोबर आहे? तर हीच आहे सस्टेनेबल डेव्हलपमेंट. म्हणजे काय, की आपण सेव्ह केलं पाहिजे. पैसेच नाही, जेणेकरून पुढची जी पिढी आहे, ते चांगल्या प्रकारे आपलं आयुष्य जगले पाहिजे. ते कसे जगणार आहे, जेव्हा आपण आपलं एन्व्हायर्नमेंट चांगलं ठेवणार आहे. बरोबर आहे. आता इथे पुढे तुम्हाला चांगल्या प्रकारे समजेल. आता इथे इमॅजिन करा, आपण आपली डेव्हलपमेंट करत आहे इथे. बरोबर आहे. आपण इतके डेव्हलपमेंटवर चालत आहे. पण आपण काय करत आहे? अशा प्रकारे आपण पूर्ण आपलं एन्व्हायर्नमेंट जे आहे त्याला खराब करत आहे. बरोबर आहे. तर आपली पुढची पिढी जी आहे, त्यांचं आयुष्य कसं राहणार आहे? असं राहणार आहे. म्हणजे त्यांना समजणार नाहीये, की आपली डेव्हलपमेंट आता कशी करावी? त्यांना डेव्हलपमेंटसाठी काहीच राहणार नाहीये. आपण जर आत्ताच सगळं काही पाणी, सगळ्या नद्या कोरडे करून टाकणार, आपण भारताला डेझर्ट बनवून टाकणार, तर काय होणार आहे? पुढची पिढी काही डेव्हलपमेंट करू शकणार? नाही करू शकणार. आपण जर सगळे रिसोर्सेस वापरून घेतले आत्ताच आपल्या डेव्हलपमेंटसाठी, तर पुढची पिढी काय करणार? बरोबर आहे. आपण जर पूर्ण एन्व्हायर्नमेंटला दूषित करून टाकणार, तर पुढची पिढी श्वास कुठून घेणार? बरोबर आहे. तर त्याच्या विपरीत जर आपण आपल्या पृथ्वीला एकदम चांगल्या प्रकारे वापरलं, जर रिसोर्सेस जे आहे आपले नॅचरल रिसोर्सेस त्यांना चांगल्या प्रकारे वापरलं, जर आपण जास्त पोल्युशन नाही केलं, प्रदूषण नाही पसरवलं, तर काय होणार? जी आपली पिढी आहे, पुढली पिढी, ती चांगल्या प्रकारे आपलं डेव्हलपमेंटसुद्धा करू शकते. बरोबर आहे. तर सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणजे हेच आहे, की आपण आपले जे नॅचरल रिसोर्सेस आहे, आपले जे काही डेव्हलपमेंट आहे, ते अशा प्रकारे करावी जेणेकरून पुढच्या पिढीसाठी डेव्हलपमेंटसाठी काही राहायला पाहिजे. ठीक आहे? याला म्हणतो आपण सस्टेनेबल डेव्हलपमेंट. बरोबर आहे. तर हे सगळं आपलं टॉपिक इथे कव्हर झालेलं आहे आणि मला खात्री आहे, की तुम्हाला समजलं सुद्धा असेल. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.